राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर सर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. खरं तर सर, ईंनी आम्हाला इतकी चांगली संधी दिली त्याबद्दल मी ईंचेही धन्यवाद करतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आज जरी आम्ही ईंचे आमदार, विरोधी पक्ष नेते या मंत्री म्हणून तुमच्या समोर आहे, कधी काळी भविष्यामध्ये जर तुम्ही विधानसभा अध्यक्ष राहिले तर तुमच्यासमोर आमदार आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधी तुमच्या समोर येईल आणि तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद देसाल याची आम्ही आपल्याकडून ग्वाही घेतो. धन्यवाद सर. अजून नगरपालिका स्थगित झाली आहे, नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि भुसावळ शहरामधून मी राहतो, जर जळगाव जिल्ह्याचा आहे तरी आमच्या भुसावळ शहरामध्ये वाढती गुन्हेगारी तसेच बेरोजगारी याबद्दल ते आणि जिल्ह्याचे जे मंत्री असतील त्यांचं तुम्ही ऐकून थोडंसं तरी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं याची थोडी मागणी करतो. आणि मुख्यमंत्रीपद थोडं मस्करीचा भाग आहे, पण सांगतो, नेहमी नागपुराकडे असतो. साहेब म्हणतात मी पुन्हा येईल. आमची ताई पण पुन्हा आल्या. ताईने रात्री आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी येणार. आणि ताई तुमचेही खूप खूप अभिनंदन करतो. ईंने दिलेली संधी त्याबद्दल अभिनंदन करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती यांनाही अभिनंदन करतो. त्याच्यानंतर ईंमध्ये महिला मुख्यमंत्री बनता त्याच्याही मागच्या वेळेसही आमची ताई होती, यावेळेसही ताई आहे, तरी त्याबद्दल ताईला शुभेच्छा देतो. आणि आर्टिकल 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग या कोणी या बेसिसवर भेदभाव करणार नाही. म्हणून कोणी मराठवाड्याचा आहे, कोणी खानदेशाचा आहे, कोणी विदर्भाचा आहे तर कोणी पश्चिम महाराष्ट्राचा आहे, याची काही खंता व्यक्त करू नका. आपण सर्व महाराष्ट्राचे आहोत, या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकत्र देतो. मी निश्चितपणे आता दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि तुम्ही विधिमंडळात येईस तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष राहण्याची आपण जी अपेक्षा व्यक्त केली त्याचं स्वागत करावं की कसं. परंतु आपण सांगितलेला मुद्दा बरोबर आहे की राज्यात आपण एक राज्य म्हणून विचार करणं आवश्यक आहे. मी ह्या प्रांताचा आहे, कोकणाचा आहे, विदर्भाचा आहे, मराठवाड्याचा आहे, उत्तर महाराष्ट्राचा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा आहे, खानदेशातला आहे, याचा विचार न करता महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुमच्यासारख्या तरुण पिढीनी या संदर्भातली भूमिका जी मांडली आहे ती खरोखर सकारात्मक आहे आणि असाच विचार आम्ही पण सभागृहात घेऊन काम करत असतो. त्यामुळे संजू भाऊंना तर संधी देऊच, त्याचबरोबर आमच्या इतर सदस्यांना पण समान संधी